कनिफनाथ यात्रेत विशिष्ट समाजाला दुकानं लावू न दिल्याचं प्रकरण अहिल्यानगरमधील मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस। ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप आहे। ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचं जबाब चौकशी समिती नोंदवणार आहे। हा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला जाईल असं गटविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। व्यापारी आहेत, काही ग्रामस्थ आहेत आणि काही ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांनी असा ठराव पारित केला का मुसलमानाच्या दुकानांना बंदी। 30 वर्षात तरी मला असं दिसलं नाही की मडीमध्ये हिंदू मुस्लिम असा काही वाद उभा राहिला किंवा जे व्यवसाय करतात हे रेवड्याचा व्यवसाय करतात आणि मडीचा रेवडी हा मुख्य प्रसाद आहे आणि याचा व्यवसाय ते लोक करतात। त्यांनी कुठला अवैध धंदा केलेला तर आम्हाला दिसला नाही। कुठलाही समाज असा 2 नंबर धंदा करतोय म्हणून हा समाज आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही आणि जो असा 2 नंबर धंदा करतो तो एका विशिष्ट जातीचा नसतो। त्याचा उद्देश फक्त लोकांना लुबाडून पैसे कमवणे इतका असतो। संपूर्ण चुकीचा आहे। त्या ठिकाणी शेकडो वर्षापासून ही यात्रा भरली जाते सगळ्यात अगोदर आणि सगळे समाज घटक अत्यंत आस्थेने त्या ठिकाणी येतात। मुस्लिम समाज त्या ठिकाणी उपवास ठेवतो यात्रा आहे म्हणून। दुसरा महत्वाचा मुद्दा की हे जे अवैध व्यवसाय त्यांच्या विरोधात आम्ही सगळे आहोत। आमची मागणी आहे की अवैध व्यवसाय होऊ देऊ नये, पोलीस प्रमुखांनी त्यावर तातडीने कारवाई करावी। अवैध व्यवसाय त्याच्या विरोधात आम्ही आहोत, परंतु अवैध व्यवसायाच्या नावाखाली कोणत्याही एका समाज घटकाला टार्गेट करणे हे अत्यंत चुकीचे आहे। ही परंपरा चुकीची आहे। या परंपरेच्या विरोधात आम्ही आवाज लढवत आहोत आणि लढवणार आहोत। कॅमेरा क्रमांक 19 TVN मराठी, पाथर्डी, मढी, अहिल्यानगर।